भावांनो, रेल्वे बोर्डानं काढलेलं हे लेटर इंटरनेटमध्ये खूप व्हायरल होत आहे आणि हे लेटर बघून तुम्ही बऱ्यापैकी कन्फ्यूज झाला असाल. तर भावांनो, बिलकुल तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुमचं सगळं काही कन्फ्युजन आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. तर भावांनो नमस्कार, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे. भावांनो, तुम्ही सर्व लोकांनी हे जे काही नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन बघून तुम्हाला खूप चिंता वाटत असेल तर चिंता वाटायचं बिलकुल कारण नाही. खास करून आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचा या नोटिफिकेशनच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आहे. भावांनो, हे जे काही लेटर आहे हे लेटर खास करून बिहारी लोकांसाठी काढलेलं आहे आणि त्याचमध्ये जवळपास बिहारमध्ये ज्या काही पान, सवासी, पनार, तंती आणि तत्व ह्या काही 4-5 जाती आहेत. या 4-5 जातीच्या स्टेटसशी रिलेटेड एक कोर्ट केस झाली होती आणि त्या कोर्ट केसचा निकाल मागे काही दिवसापूर्वी लागला. त्याच्यामुळे तो निकाल RRBने कन्सिडर करून त्याच्या संदर्भात तुम्हाला तुमचा जातीय स्टेटस किंवा कम्युनिटी स्टेटस अपडेट करण्याचा एक चान्स दिलेला आहे. आणि या नोटीसमध्ये जर आपण बारकाईने बघितलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 1/9/2024 ही जी काही लास्ट क्लोजिंग डेट होती फॉर्मची, याच्या अगोदरचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि याच्यात सगळ्यात खाली जर बघितलं असेल तर क्लिअर कटमध्ये लिहिलेलं आहे, जर तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस केले नाही किंवा जर तुमचा या 4 जातीपैकी काहीतरी तुमच्या जाती चेंज असतील किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही अडचणी आल्या असतील त्या करेक्ट करण्यासाठी तुम्हाला 1/9/2024च्या अगोदरचं कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. भावांनो, ही जर नोटीस आपण बारकाईने वाचली असता आपल्याला असं कळेल की याच्यामध्ये जे काही बिहारी 4 जाती आहेत, फासी, पनार, सवासी, तत्वा आणि तंती, याच्याशी रिलेटेड हा खास करून नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि याच्यामध्ये या नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे, जर तुमचा जातीय स्टेटस किंवा तुमचा कम्युनिटी स्टेटस चेंज असेल तर तुम्ही आता एंटरटेन केलं नाही किंवा आता आम्हाला ईमेल मार्फत कळवलं नाही तर तुम्ही जो फॉर्म भरताना तुमचा जो काही स्टेटस होता तो स्टेटस कन्सिडर करण्यात येईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही आता जे तुमच्या फॉर्ममध्ये जात फिलअप केलेली आहे आणि जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला द्यावं लागते. आणि भावांनो, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डॉक्युमेंट्स आपले ओरिजिनल आहेत. आपण फक्त आपल्या परीक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की डॉक्युमेंट्स भावांनो तुम्ही क्रिएट करू शकता पण परीक्षेसाठी सध्या जो वेळ आहे तो वेळ तुमच्याकडे क्रिएट करता येणार नाही. त्याच्यामुळे अशा काही नोटिफिकेशनवर जास्त विचार करत बसू नका. बरेच काही लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही ईमेल करा, हे करा. मी तरी सांगतो तुम्ही कुठल्याही गोष्टीचे एंटरटेन करू नका आणि याला कुठलाही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि चांगल्या मार्कानं परीक्षा पास व्हा. डॉक्युमेंट्स तुमचे 100% बरोबर आहेत आणि तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंट्सपेक्षा तुमचं परीक्षेत पास होणं खूप महत्त्वाचं आहे. तर भावांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.